करणारा रावण असला तरीही ठामपणे त्याच्या पाठीशी उभी राहणारी मंदोदरी असो किंवा सावी, आमची सावी धैर्याशिवाय इतर कुठल्याही पुरुषाचा विचार करू शकत नाही. घराची अब्रू, घराचं नाव सुरक्षित ठेवण्यासाठी नवऱ्याचे कान धरणारे ताराचा वारसा सांगतो आम्ही. मग स्वतःच्याच घराची बदनामी होईल असं काम का करेल सावी? सावीची निर्दोष सुटका होणं हा फक्त तिच्या अस्तित्वाचा नाही तर तिच्या घराच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्या अहिल्याने युगानुयुगे वाट पाहिली. कोणीतरी येईल, माझ्या पायाला स्पर्श करेल, माझा उद्धार करेल. पण आता नाही. आजची अहिल्या ती दुर्बळ, अबला, एका निर्जीव दगडासारखी असल्याचा गैरसमज करून घेतलायस तू. आजची अहिल्या दगडासारखी शांत नाही, तर त्याच दगडाचं बळ बनून उभी आहे. तोच दगड आता तुझ्या डोक्यात बसणार आहे. लोकलज्जेस्तव आणि समाजाच्या भीतीपोटी पोटच्या गोळ्याचा त्याग करणारी ती कुंती वेगळी होती. आजची कुंती स्वतःच्या अस्मितेवर चालून येणाऱ्याला त्याच मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. आजची कुंती फक्त सूर्याला पूजत नाही तर त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याची आग स्वतःमध्ये साठवून ठेवते. आणि तीच आग आज तू अनुभवणार आहेस. तुझ्यासारख्या राक्षसाची आज सुटका झाली. What is this nonsense? काय काय पद्धती ही? काय चाललंय हे? सॉरी सर, हा पळून जात होता म्हणून याला असं आणावं लागलं. याला ह्याचा गुन्हा कबूल करायचा. पण हे असं कसं? हा मायलॉर्ड, हे काय काय कसली पद्धती ही? मायलॉर्ड प्लीज, तुम्ही निकाल देत होतात, हे सगळं रेकॉर्ड मधून वगळून निकाल द्यावा प्लीज. डोईफोडे, मी काय करायचं हे तुम्ही मला शिकवायची गरज नाहीये.
तुम्ही बसू शकता. मिस्टर अंगद, तुम्हाला स्वतःहून बोलायचं आहे की तुमच्यावर कोणी दबाव टाकला बोलण्यासाठी? हो जज साहेब, मला माझा गुन्हा कबूल करायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला जे काय सांगायचं ते विटनेस बॉक्स मध्ये येऊन सांगा. मी अंगद निमकर, मी माझा गुन्हा कबूल करतो. सावी मुजुमदार हिने माझ्यावर अतिप्रसंग केला नाही. मी तिच्यावर खोटे आरोप केले. माझी चूक झाली. मी माझा गुन्हा कबूल करतो. फक्त एवढंच नाही, हे सगळं कशासाठी केलं ते सुद्धा सांग. पैशासाठी. पैशाची हाव सुटली होती मला, म्हणून मी सावीवर चुकीचे आरोप केले. मायलॉर्ड प्लीज, माझ्या आशिलावरती दबाव टाकला जातोय म्हणून. मिस्टर डोईफोडे, नार्को टेस्ट केली ना तर सगळं बाहेर येईल. करायची का मग टेस्ट? हे बघा, अजून जास्त वेळ मला ही केस चालू द्यायची नाहीये. आता तर आरोपी स्वतः आपला गुन्हा कबूल करतोय. त्यामुळे कोर्ट या केसचा असा निकाल देते की अंगद निमकर यांना सावी मुजुमदार यांना फसवलेलं आहे. सावी मुजुमदार या पूर्णपणे निर्दोष आहेत. जज साहेब, एक मिनिट. ही केस अजून संपलेली नाही.